विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी। प्रस्तुत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान शंकराच्या संत महंतांच्या आशीर्वादानं या पंचक्रोशीतील सर्वच गायक वादक आणि सर्वांच्या सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह याच्यातील काल्याच्या आदली कीर्तनाची तारीख आज ज्यांची पंगत आहे आमचे परम स्नेही सोपन काका यांनी फोनद्वारे दिलेलं निमंत्रण, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला होत असलेला लाभ या संबंधाने उपस्थित उत्कृष्ट मुलं मृदंग वादक केवढ्या लहान वयामध्ये त्यांच्याबद्दल एकदा टाळी होऊनच जाते। अरे वाजवणारा श्रेष्ठ नाही पण यांना शिकवणारा श्रेष्ठ, एवढं लक्षात ठेवा। ही मुलं तयार करणं म्हणजे खूप मोठी पुण्य आहे। आणि या संबंधाने आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तसं तर ज्ञानोबारायानंतर पुन्हा संजीवन समाधी नाही, शिवाजी महाराजांनंतर पुन्हा छत्रपती नाही, अरे त्यांच्या नंतर पुन्हा सदेह वैकुंठ गमन नाही। थापटाकीच पडो असे भक्ती संप्रदायामध्ये कलस्थानी शोभणारे संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज अरे भगवान शंकराच्या समोर उभे ठाकून भगवान शंकराकडे प्रेमाची मागणी करतात। विठ्ठल कोणाची नावं घ्यायचं जरी राहिलं असेल, मला पाठ नसेल सर्वांची नाव तरी, परंतु सर्वांच्या विषयी अंतःकरणामध्ये मूर्तिमंत आदर प्रेम भाव आणि वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्रजी बोधले महाराज यांच्या आशीर्वादाने नियोजित वेळेला अभंगाचा विचार करायचा आहे। मी माझं भाग्य समजतो आज मागणी पर प्रकरणातील अभंग घेऊन कीर्तन करण्याची संधी मला गावकऱ्यातर्फे प्राप्त झाली। मी माझं भाग्य समजतो। खरं पाहिलं तर आपलं पहिलं भाग्य बडे भाग मानस तन पावा, पहिलं भाग्य नरदय मिळाला, पहिलं भाग्य। आज जर नरदय अमेरिकेत मिळाला असता आज कीर्तन ऐकायला मिळालं नसतं। हो, आणि त्यातल्या त्यात भारत देशामध्ये जन्माला आलो भाग्य। अरे भारत देश श्रेष्ठ का नाथ महाराजांनी वर्णन करावा। या भारत देशामध्ये आध्यात्मिक उन्नती, भगवत भक्ती, उपासना या दृष्टीने इतर राष्ट्रापेक्षा भारत हे वैशिष्ट्यपूर्ण राष्ट्र आहे। या भारत देशामध्ये काय अरे झाडाच्या फांदीवर सोन्याच्या चिमण्या, काय डाल डाल पर सोने करते हैं बसेरा, देश हमेरा वो भारत देश हमेरा। कशाने आहे पहा। या भारत देशामध्ये विष्णू
आणि 2 नंबर भगवान शंकर अशी 2 दैवत आहेत. त्यांची उपासना अनादिकालापासून सुरू आहे. आज फक्त आपण ज्यांच्या दरबारात आहोत त्यांचंच वर्णन केलं पाहिजे. भारत देशामध्ये आणखीन काय पहा, 4 दिशेला 4 धाम आहे, सप्तपुरी आहेत आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. तिकडे बद्रीनाथ, तिकडे रामेश्वर, जगन्नाथ, द्वारका, किती झाली धाम? 4. सप्तपुरी आहेत. अयोध्या, मथुरा, नाही का? हो. त्याच्यानंतर हरिद्वार, काशी, कांची, अवंती आणि द्वारका, सप्तपुरी आहेत. भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत पहा. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, विश्वेश्वर, परळी वैद्यनाथ, भीमाशंकर, त्याच्यानंतर आहे रामेश्वर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, हो. आणि त्याच्या पुढे केदारेश्वर, तुम्ही गेलेला होती घृष्णेश्वर. 12 ज्योतिर्लिंग आहेत. अरे या 12 ज्योतिर्लिंगाचा जो सकाळ आणि संध्याकाळ नामचिंतन करेल त्याच्या 7 जन्माची पाप नष्ट होतात महाराज. नव्हे, शंकर या शब्दाचा अर्थ आहे शं, सुखम करोती शंकर, सुख देणारा तो शंकर नावाचाच अर्थ आहे, नाही का? शिवमहिमामध्ये पुष्पदंत कवीने सुंदर वर्णन केलेलं आहे. स्मशाने सुक्रीडा स्मरहर पिशाच सहचरा चिता भस्मलेपा अमंगलशीलम नामयम अखिलम मंगलमसी. अमंगलाचं मंगल करणारा हा देव आहे. नरहरी सोनार उत्तर देतात, हो भस्म उठी सर्व सुखाचे आगर आणि म्हणे नरहरी सोनार, नाही का? हो. आज आपल्याला फक्त भगवान शंकराचं महात्म्य वर्णन करायचे. तुम्ही सांगा मला, भगवान शंकराचं महात्म्य वारकऱ्यांनी करावं का शिवभक्त? बोलत जावं. तुमच्या काय डोक्यावर धोंडा दिला का? 9 सव्वा मानाचं, नाही का? शिवभक्तांनी वर्णन करायला पाहिजे का? याच कारण आहे, वारकऱ्याने जर वर्णन केलं तर ती व्याभिचारी भक्ती ठरू शकते, नाही का? म्हणून वर्णन कोणी केलं पाहिजे? शिवभक्तांनी. भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत, एकनिष्ठ भक्ती आणि दुसरा आहे व्याभिचारी भक्ती. हो. आता संत मंडळी कोणाचे एकनिष्ठ भक्त आहेत? वा, तुकाराम महाराजाचं उदाहरण घ्या. आम्ही धरिला चित्ती एक पती, नाही का? सर्व भावे लोभ आवडे धन आमा नारायण, पतिव्रते जैसा प्रताप प्रमाण आमा नारायण. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, हो. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. म्हणजे तुकाराम महाराज कोणाचे एकनिष्ठ भक्त आहे? बाकीच्या माणसाला काय आकडा मकडा घातलाय का? एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे तुकाराम महाराज. नामदेव महाराजाचं उदाहरण घ्या. ज्या वेळेला भगवंताने सांगितलं, हे नामा काय देवा, तुम्हाला आता ज्ञानोबर आहे, बरोबर तीर्थयात्रा करायची. देवा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, तुमच्या पायापासून दूर घालू नका. पण देवा, तुमची आज्ञा मी जातो. जाईन देवा, पण माझी एक अट आहे. काय? अरे ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत ना, कशावर? कटेवर
असताना भलते देव असतील, पण मी तिथं डोकं टेकवणार कुठं? ज्याच्या कमरेवर हात आहेत. नामदेव महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त. कीर्तन जर लक्ष देऊन ऐकलं तर अभंग कळतो, नाही तर कशाला बोली होते ह्या बोला. नामदेव महाराज भगवंताचे एकनिष्ठ भक्त आहेत. चला, नाथ महाराज म्हणतात, वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. हो, नाथ महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत. ज्ञानोबरायाने म्हणाव, माझ्या जीवाचीच आवड आहे. कुठं दिंडी नेईन? शिंगणापूरला. कुठं नेईन? माझ्या जीवीची आवड कडे गुढी नेहीन म्हणजे ज्ञानोबराय सुद्धा एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं सर्व संत मंडळी हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत. पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असताना सुद्धा काही वारकरी वाराणसी यात्रेला निघतात. निघाल्याबरोबर आमचे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त तुकाराम महाराजांनी त्या वारकऱ्याजवळ 3 पत्र दिली. किती पत्र? आपण कसा सोडवायचा गणित जसं आपण स्टेप बाय स्टेप न सोडवतो तस. नाही तर अलीकडे बरीच महाराज मंडळी अभंग घ्यायच्या पार तिकडं जायचं. परळीला जायचं तर परळीच्या गाडीत बसत नाहीत, बाराशीच्या गाडीत. आता कवा पोचायची ती, नाही का? अभंग सोडवण्याची पद्धत आहे गणिताच्या स्टेप बाय स्टेप प्रमाणे, नाही का? 3 पत्र दिली. पहिलं पत्र भागीरथी मातेला, दुसरं पत्र गयेला, आणि तिसरं पत्र आपण ज्यांच्या दरबारात आहोत त्यांना, नाही का? पहिलं पत्र आहे का? हो, हे भागीरथी माते, तू सर्व तीर्थाची स्वामिनी आहे, असंच लिहिलं होतं त्याच्यात. हो, तू सर्वांचे महादोष नष्ट करणारी आहे. भागीरथी माते, तुझ्या काठावर जर मरण आलं तर तू मोक्ष प्राप्त करून देणारी आहेस. मन माते, मी तुझ्या चरणावर दंडवत घालतो. एक पत्र संपलं. चला, दुसरं पत्र गयेला. काय लिहिलं? अरे, माझा देहरूपी पिंड मी भगवान विष्णूस अर्पण केला, त्यामुळे माझे गयावर्जन पूर्ण झाले. हरी आणि हार या नामाचा उच्चार केल्यामुळे हो, माझ्यावरील जो बोजा होता तो बोजा संपलेला आहे. 2 पत्र संपले. आता तिसरं पत्र ताबडतोब संपवायचं नाही, 2 तास सांगत राहायचे विठाला. तिसरं पत्र भगवान शंकराला लिहिलं आणि लिहित असताना 4च ओळी लिहिल्या. किती ओळी? 4 ओळी लिहिल्या. त्यात पहिली ओळ आहे का? ओ भगवान शंकर, तुम्ही विश्वाचे स्वामी आहात, मालक आहात. मी गरीब अनाथ आहे, हेच पहिल्या ओळीत सांगितलं. विश्वनाथ
विश्वनाथ एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे वर्णन कोणाचं करायलेत कणगीला खायचं आणि हिरल्याला पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त तुकाराम महाराज तुम्ही वर्णन भगवान शंकराचं व्यभिचारी भक्ती होती की का नाही होती पहिलं पाहायचं मग अभंगाकडे जायचं नाही का हो ही व्याभिचारी भक्ती कशी होत नाही जगद्गुरु तुकोबरायना कळलेलं होतं हरी हे दोन्ही एकच आहेत महाराजांनी तर म्हटलेलं आहे पहा अरे ज्या देवतेची उपासना आपण करतो तो सर्व प्राण्यामध्ये आहे सर्व संतांनी असा समन्वय केला आहे पहा ज्यांना शिव आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे यांचं स्वरूप एक आहे हे कळत नाही ते भांडणं केल्याशिवाय राहत कशी भांडणं छोटे छोटे गोष्टी पहिल्या मातीच्या भिंती होत्या आपल्या बाया असं आडवं सारवायच्या का उभं सारवायचं आडवं सारवायचं काय म्हणायचं तुम्हाला बी पाठ नाही सारवायचं आडवण म्हणायचं उभं कडी आडवं म्हणल्यावर भगवान शंकरचं नाव येते ना इतकी तटावर पडली होती माणसं इतकी तटावर पडली होती संतांनी कसा समन्वय घडून आणलाय संतांनी शिव आणि विष्णू भक्तातील भेद कसा मिटवलाय पहा हो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अरे हे जगच विष्णुमय आहे असं मान्य हाच वैष्णवाचा धर्म आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हे सर्वेश्वर पूजनाचे वर्मय म्हटलेल्या महाराजांनी त्याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबांनो शिव आणि विष्णू असा वादच घालू वाद करू नका हरिहर भेद भेदकाशी नाडण या काव्यालांटीची बरोबर आहे
हो, हर हर शब्द लिहा आणि पहिल्या हरला रीला पहिली वेलांटी द्या. हरी हर एक वेलांटीचा फरक आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दोन्ही एकच आहे. झालं तुकाराम महाराज. नामदेव महाराज म्हणतो नामा म्हणे येथे नको तुझा भाव. शिवा तोची विष्णू, विष्णू तोची शिव. बस असं सगळ्यांनी मिळून कीर्तन केलं म्हणजे मला ते बरं वाटते. हा नाही ते नळी भुंकेले सोनार इकडं तसं होऊ नये. नाही का? हो, नामदेव महाराज म्हणतात दोन्ही एकच आहे. नाथ महाराज जाऊ. नाथ महाराज म्हणतात जे विष्णूचं पूजन करतात आणि शिवाचं करत नाही त्याला यमदंड आहे. आता शिवाची भक्ती करतात आणि विष्णूची करत नाही त्याला भगवंताचं सानिध्य लाभत नाही. नव्हे, नाथ महाराज म्हणतात अरे विष्णूच्या नामाचं चिंतन करतो, शिवाची निंदा करतो, तुझ्यासारखा मूर्खातला मूर्ख दुसरा कोण नाही. विठाला का नाथ महाराजांनी म्हणावं असं? याचं कारण नाथ महाराज एके ठिकाणी अभंग लिहितात पहा. हो, एका जनार्दनी वैष्णव भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकळा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भक्तीचा सोहळा भगवान शंकराने दाखवला आहे. नव्हे, सर्व वैष्णवाचे आद्य गुरु आहे भगवान शंकर. बस दोन्हीतला वाद मिटला. चला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू. गुरुदास दादा ज्ञानोबराय म्हणतात आमची गुरु परंपरा ऐका. नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा. बोधाचा हा संसार नाही का झाला जो आमते. हो, दोन्ही संतांनी भावाभावाने ज्ञानोबरायने सांगितलं आमची गुरु परंपरा कुठून सुरू झाली. हरिपाठ म्हणत नाही रोज नाहीच का? तुम्हाला कळायला उभा राहिलेला कळा नाही. ह्याला काय करू? अनाहार म्हणजे घालतो सगळ्याला. काय म्हटलेलं आहे? भगवान शंकरापासून आदिनाथ गुरु म्हणा, महागुण म्हणा, नाही का सगळेच. हो, भगवान शंकर हे गुरु आहेत. बस इथंच वादाचं खंडन करायचं आपल्याला. हो, सर्व संतांनी सांगितलंय भगवान शंकर हे वैष्णवाचे आद्य गुरु होते आणि म्हणून तुकोबरायने या भंगाद्वारे भगवान शंकराचं केलेलं वर्णन व्याभिचारी भक्ती होऊ शकत नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान शंकर तुम्ही विश्वाचे मालक आहे, तो स्वामी आहेत आणि मी गरीब अनाथ. असं कधी म्हणलंय? कृपा करायला तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ. आता एक एक शब्द पाहू आपण, नाही का? अभंग तर सगळ्यांना कळला पाहिजे. माझा जरी आवाज बसला असला येळाची 2-2 कीर्तन करून, नाही का? भगवान शंकर आहेत की आवाज द्यायला. विठ्ठल पहिल्या ओळीमध्ये पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द तुम्ही आदरवाचक शब्द वापरला. आदरवाचक अलीकडच्या काळात आदर राहिलाच नाही. नवीन जोडपा असू द्या लग्न झालेलं त्यांचे भाषा आहे का? बबन स्वयंपाक झालेला आहे. बबन आणि बबन म्हणतो बेबी वाढतात. अरे हाय का आदराचा शब्द? संतांचे अभंग पहा. हो, भगवान शंकरला तुम्ही पहिली माणसं हाक मारले की काय म्हणायची? जी म्हणायची. आदरार्थी शब्द जी.
संतांनी सुद्धा शरण शरण जी नाही का. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सुरुवातीला तुम्ही आदरवाचे कोण आहेत तुम्ही? विश्वनाथ. विश्वनाथ म्हणजे विश्वाचे स्वामी, विश्वाचे मालक आहात नाही का. हो. आता पुढं काय म्हणतात? मोठेपणा दिला ना आता. हो भगवान शंकराला मी कोण आहे पहिला शब्द वापरला देना. दिन कोणाला म्हणायचं? दिनच्या उलट शब्द आहे धनी. दिन कोणाला म्हणायचं, धनी कोणाला म्हणायचं बरं का. सोपं कळायसारखं. दिन म्हणजे जे इंद्रियाच्या अधीन गेले त्याला म्हणायचं दिन. आणि धनी कोणाला म्हणायचं? ज्यांनी इंद्रिय ताब्यात ठेवले त्यांना धनी नाही का. मग तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन गेले होते का? त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकाराम महाराज हे मेहणी आले बहिणीकडे. जिजाबाईने स्वयंपाक केला, दोघाला वाढलं, दोघं पोटभर जेवले. आणि जिजाबाईनी ताट घेतलं आणि पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर तर जशी आकाशामध्ये एखादी वीज कडकड कडकड कडकड. व्हेरी गुड. तुला उद्या सकाळच्या कीर्तनालाच नेत नाही का. कडकडावी अशी जिजाबाई म्हटलं मालक अहो तुम्ही तरी सांगावं की भाजीत मीठ नाही म्हणून. माझ्या भावानं आळणी खाल्लं का नाही? तुकोबराय म्हणतात आवले हे जिजे काय खातो माझी मला काय खातो आम्ही काय खातोय माझी मला आज कळाना. म्हणजे इंद्रियाच्या अधीन नव्हते, इंद्रिय त्यांच्या अधीन होते म्हणून धनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर कामाला क्रोधाला जिंकलेलं आहे त्यांनी. कामाला आणि क्रोधाला काम क्रोध बंदी का कामाला जिंकलेले तुम्ही पहा ना. जगद्गुरु तुकोबराने कामाला कसं जिंकलं. कोपला पाटी गावीचे हे लोक जगद्गुरु तुकोबराला त्रास दिला तरी वचनापासून महाराज ढळेना. मग गावच्या लोकांनी एकच केले, एक स्त्री पाठवली. कामाला कसं जिंकलं सांगतो. जा तुकाराम महाराज पावित्र्य पण नष्ट कर भंडाऱ्या जोंगलावर. अरे जगद्गुरु तुकोबरायने त्या मातेला समोर पाहिलं काय बोलले महाराज. जय हो तो माते मेरी सयासे जय हो तो माते मेरी सयासे जय हो तो माते मेरी सयासे जय हो तो माते मेरी सयासे.
तुम्हाला कामाला जिंकलेलं आहे. काम क्रोध, क्रोधाला जिंकलं का? साधी म्हैस का पडून तुकाराम महाराज बंबाजी महाराजांच्या गोसायाच्या मळ्यात बंबाजी महाराजांनी काठीनं मारलं तुकोबरायांना. आणि संध्याकाळी तुकाराम महाराजचं कीर्तन नवला उभा राहू नाही आजच्या सारखं 9:30 का उभा टाकलं. आणि तुकोबरायांनी पाहिलं, अरे मंबाजी महाराज काय आले नाही. नाही मलरंग येणार नाही. आणि मंबाजी महाराजाच्या घरी गेले. महाराज आहेत का घरात? महाराज म्हणले, मरस्तोर मारलाय काठीन तरी बाबा दारातच उभा आहे. महाराज चला कीर्तन ऐकायला, तुम्ही असल्याशिवाय मला रंगच येत नाही म्हटले. नाही का? मंबाजी बुवानी पहिलं उठून जगद्गुरु तुकोबरायाचं दर्शन घेतलं. क्रोधाला जिंकलेले म्हणून काम क्रोध बंदी खाणी. कामाला जिंकलेलं इंद्रिय यांच्या ताब्यात धनी आहेत पण म्हणतात आम्ही दीन आहेत. येते का नाही लक्षात? दीन दुसरा शब्द आहे रंक. रंकाच्या उलट शब्द आहे राव. आता राव आहेत का रंक आहेत बघा. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. राव असताना रंक म्हणतात. तिसरा शब्द आहे अनाथ. अनाथ कुणाला म्हणतो आपण? याला मायबाप नाही, अनाथ आश्रमात टाकले त्याला अनाथ म्हणतो. हा अर्थ या भंगामध्ये घ्यायचा नाही. अर्थ बदलत असतो महाराज. अनाथ कोणाला, नाथ कोणाला म्हटले? अरे ज्याला जन्म संभवत नाही, ज्याला मायबाप संभवत नाही त्याला नाथ म्हटलेलं आहे. ज्याला मायबाप आहे नाही का, ज्याला जन्म संभवतो त्याला अनाथ म्हणतात. तुकाराम महाराजाला जर जन्म संभवला असता, महाराजांच्या मुखातले शब्द ते ऐका. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आहेत ते केले न हो. नाथ असताना अनाथ म्हणतात, राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात. ही तुकाराम महाराजची नम्रता आहे. ओ नम्रता, नम्र झाला होता तिने कोदिले अनंता. तसं नासावंत वर्णन करावं. पंगत मिष्टान्नाची, मिष्टान्नाची म्हणजे श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलबी. आज काय म्हणा हरकत आहे. काल व तोंडाला पाणी सुटत होत, बरोबर आहे.
हो, पांढरा भात, पिवळा भात, साखर भात, दही भात, दूध भात आणि बेसरम खात, सगळे पंगत 5 पक्वानाचे. पण मालक हात जोडून गरीबाची चटणी भाकरी. चटणी भाकरी आहे का मग सारखा असत म्हणलं असत, मालक दररोज ही चटणी भाकरी 2 टाइम ठेवा, पट्टे जाईन जेवायला. चटणी भाकरी तसं नसावं तसं वर्णन करावं, त्याला किंमत आहे. आता आहे का दुसरा प्रकार, एक जणानं पंगत घातली कशाची, हो बाजरीच्या करपलेल्या भाकरी, त्याच्यावर ठेचा, त्याच्यावर तेल बी नाही, प्यायला पाणी बी नाही. आणि मालक म्हणते गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता मे महिना 2 वाढले तर गरीबाची चटणी भाकरी गोड करा, लय गोड लागल काय करपलेल्या. एकदम गरम डोक्याचं बसलेलं होतं जेवायला. आला मालक, गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी. का म्हणतो मालक, त्याचं कारण आहे मालक इतका उदार होता, जेवणारानं पोटभर जीवच नाही. त्याचं उदाहरण करून कळलं तर हसा, नाही तर कीर्तन झाल्यावर चहा पिऊन जा. विठ्ठल गरम डोक्यावर बसलेलं, बरोबरी मंडप बी नाही, बरं त्याला टोपी बी नव्हती. बरं टोपी नसू दे, डोक्याला खिसच नव्हतं. मे महिना दुपारचे 2 वाजले, कडक ऊन आहे, गरीबाची चटणी भाकरी. टाकल्याला गोड लागते होई, लागलं चमकायला. काय काय आमच्याकडे लोक अशी येतात, महाराज आमचं एवढं मोठं फिरताव म्हणजे काय, तुझ्यावर उपकार करायला फिरालो का आम्ही नाही का. मग बघा ना आमच्या मुलाला मुलगी, बघा सध्या पोराच्या बापाला येडच लागले. मुलाला मुलगी, अरे कित्येक मुलींनी आत्महत्या केलेले, त्याचे भोग भोगायला मागटले. हो, एक जण असं झालं, मला महाराज लग्न जमत नाही. मला अडचण काय, वय किती, म्हणला 55. बर वय असू द्या 55. त्यानं टोपी काढली, केसच नव्हत त्याला. बघा ना महाराज, आरख्या सावाल्याला दिना तुला टाकलेला कोण द्यायला. पण म्हणलं वारकरी संप्रदाय म्हणजे तळमळीच आहे जगाच्या. म्हणलं काय हरकत नाही, तुझ्या डोक्याला केस नाही, चल म्हणलं पनवेलला. 50,000चा टोप एक घेतला महाराज. त्यानं खुश होऊन 1,00,000 रुपये दिले मला तिथंच. अरे म्हणलं कीर्तनापेक्षा असला धंदा नाही चांगला. 1,00,000 रुपये दिले महाराज आणि ते टोप घेतला. आणि पहिलं खाली बघून चालायचं होतं, आता नुसती केसाची हवा, नाही कळत, असंच केस हानी चालायचे. लई काही पोरं तेवढी भुशारी, बूट एकाचा, पॅन्ट एकाची, शर्ट एकाचा, आणि खिशाला नुसतं टोपण आड केलेलं. कशाचं मी म्हणलं बघ वर लिहायला, नाही. अरे मूर्खा कशाला अडकविलीस मग दिसण्याकरता. हो, त्याचं लग्न जमलं महाराज, लग्न थाटा माटात झालं. सिंगणापूरला निघालं पाया पडायला. मग ती गाडी मी लोकांचीच घेतलेली, त्याच्यात ती तेल ओतलं महाराज. गाडी इतका धूर मारायची, मग पट 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 घोटाळा झालेली गाडी. बसले दोघं गाडीवर 100च्या वेगात. अहो मला मोटरसायकल अजून बी चालवा येत नाही, हाय ती सांगतो तुम्हाला. 100च्या वेगात किती पळती, पण दोघच बसलेली. आणि हिनं त्याच्या अंगावर हात टाकल्यावर हिने 180च्या वेगात घ्या. जेव्हा गाडी पळायला लागली, सिंगणापूरच्या जवळ गेल्यावर खड्डा आला, धनकन गाडी आदळली. ती तिकडं पडलं, ही इकडं पडली. दागिन तक येत का तुला? आंजी टोप होता ती मांजर सुंबा. वाजव ना.
सोमवार येते नाही का टोक तिकडं पडला बरोबर दोन्ही उठले आणि उठल्याबरोबर हिनं एकच केलं आली ह्याच्या जवळ त्याच्या हाताला धरलं आणि म्हणते दूर से देखा तो तारा चमक रहा शरशाही सुरू झाली नजीक में आया तो टकला चमक रहा था चलो शेरशाही अरे आकाश के तारे तेरे सारी पे कैसे ती म्हणते कुत्तों के बाल तेरे दारी पे कैसे हो मग हे लागला मोठ्या मोठ्यानं हसायला मी कसं तुला फसविले मी कसं तुला फसविले ते म्हणले का बा मी आज तुम्हाला फसविले तो डबल हसायली इथे हँगच झाला मला कस काय ही एवढी हसायली हो हो तिनं एकच केलं हो मी आज तुम्हाला फसवीन म्हणले कस काय दात कवळी उपशिलीन त्याला बक्षीस अरे एक लक्षात ठेवा तसं नासावं तसं वर्णन करावं त्याला किंमत आहे जगद्गुरु तुकोबरा धनी असताना दिन म्हणून घेतात राव असताना रंक म्हणून घेतात हो नाथ असताना अनाथ म्हणून घेतात ही नम्रता आहे नम्रता आणि असे जे भगवान शंकर सर्व विश्वाचे स्वामी आहेत त्यांच्याकडे तुकोबराय म्हणतात ओ भगवान शंकरा स्वामी माझ्यावर कृपा करावं पद्धत नाही असं मला वाटायला लागलंय असू द्या तुका म्हणे कसं जसं असेल तसं चालू बाबू घेऊ नाही का हो असा भगवान शंकराकडे जगद्गुरु तुकोबरा दुसऱ्या चरणामध्ये कृपेची अपेक्षा करतात कृपा करायला ते सोडी कृपा कशा करता प्रारब्धात बदल होण्याकरता कृपेची इच्छा आहे नाही का पण प्रारब्ध कोणाला चुकत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म